जवळची लोक फसवतात, घरातली लोक रडवतात. ज्यांना ज्यांना आपलं मानलं तीच लोक आता आपल्याला परकी समजतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्याला सतत रडवते. आपण त्या व्यक्तीवरती प्रेम करतो, त्या व्यक्तीला आपण खूप जवळचं मानतो, पण तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते. खरं तर आत्ताच्या काळात मित्र खूप कमी असतात आणि शत्रू थोडे जास्त असतात. बघा, जर तुमचेही काही शत्रू असतील, तुम्हाला त्रास देत असतील, सतत तुम्हाला फसवत असतील, तुमचा अपमान करत असतील, रडवत असतील, तर आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे. जेव्हा जेव्हा मी मेसेज बघते, जेव्हा जेव्हा मी फोन घेते, अगदी 80% लोकांची हीच समस्या असते. बऱ्याच माझ्या ताई अशा आहेत की ज्या मला रडून सांगतात, ताई घरात खूप छळ होतोय, ऑफिसमध्ये खूप त्रास होतोय, व्यवसाय सुरू केला पण बाजूचे लोक त्रास देतात, ताई ज्या व्यक्तीवरती प्रेम केलं तीच व्यक्ती सोडून गेले, पती नीट वागत नाही, सासू नीट वागत नाही. बघा, कित्येक घरात या समस्या असतात. आता या समस्या तुम्हाला दूर करायच्या असतील, जो व्यक्ती तुमच्याशी वाईट वागतोय त्याला तुमच्या जवळ तुम्हाला न्यायचं असेल, तर आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगते तो अवश्य करा. बघा, सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे, शक्यतो आठवड्यातील कुठल्याही शनिवारी करा. तुम्हाला काही करून शनिवारी करणं शक्य नसेल तर मग एरवीसुद्धा तुम्ही कुठल्याही दिवशी केलात तरीही चालेल. या पहिल्या उपायासाठी तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळ म्हणजे अंधाराची जी वेळ असते ही वेळ लागणार आहे. या अंधारामध्येच तुम्हाला घराच्या दक्षिण भागात, आपल्या घराचा जो दक्षिण भाग असतो त्या दक्षिण भागात बसायचं आहे. बघा, आता तुम्ही बेडरूममध्ये आहात, ताई आम्हाला हॉलमध्ये नाही करता येणार, सगळेच लोक असतात, कसे करणार? तुमची बेडरूम असेल, तुम्ही बेडरूममध्ये बसा, किचनमध्ये बसा, कुठेही तुमच्या घराच्या संपूर्ण भागात दक्षिण दिशेला फक्त तुम्हाला बसायचं आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि तुमच्या समोर तुम्हाला एक पिंपळाच्या झाडाचं पान ठेवायचं आहे. पिंपळाचं झाड हे शत्रुबाधा, नकारात्मकता आणि बघा निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप पॉवरफुल मानलं जातं. ह्याच पिंपळाचं झाडाचं एक छोटं मोठं जसं तुम्हाला शक्य तसं पान घ्या. एक सोबत स्टीलची किंवा पितळेची किंवा कुठल्याही काच सोडून कुठल्याही धातूची एक प्लेट घ्या. आता या प्लेटमध्ये तुम्हाला पिंपळाचं पान ठेवायचं आहे. पिंपळाचं पान आधी स्वच्छ धुवायचं पाण्याने, ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि मग तिथे ठेवायचं. त्यानंतर त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं किंवा जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते, ज्या व्यक्तीला तुम्हाला त्याची जागा दाखवायची आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला त्याच्या लाईनीवर आणायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव पिंपळाच्या पानावर तुम्हाला लिहायचं आहे. आता लिहत असताना तुम्हाला त्यासाठी काळ्या राईचं, बघा काळी राई म्हणजे ब्लॅक मोहरी आपण ज्याला म्हणतो, राई मोहरी जी फोडणीसाठी आपण वापरतो तीच मोहरी, या काळ्या मोहरीचं तेल कुठल्याही किराणा दुकानात किंवा कुठेही तुम्हाला सहज मिळेल. एक छोटी बॉटल आणा. नसेल तर आपल्या घरातलं साधं तेल, त्याच्यामध्ये राई टाकायची, पण ती राई टाकत असताना थोडी बारीक तिची पूड करायची आणि मग ती त्यात टाकून मिक्स करायची. त्याला पण आपण राईचं तेलच म्हणतो. काळ्या राईच्या तेलाने तुम्हाला त्या पानावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. उजव्या हाताच्या या बोटाने, हा उजवा हात आहे तर हे जे बोट आहे या बोटाने, बघा हे बोट, करंगळीच्या शेजारचं हे 2 नंबरचं हे बोट, या बोटाने तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव त्या पिंपळाच्या पानावर लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या पानावरती थोडीशी काळी मोहरी ठेवायची आहे. आपल्या घरात आपण जी फोडणीसाठी मोहरी वापरतो ही थोडी काळी मोहरी ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 5 काळी मिरी ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती तुम्हाला कापराच्या 4-5 वड्या ठेवायच्या आहेत आणि आत्ता तुम्हाला हा कापूर पेटवायचा आहे. जसं कापूर पेटेल तसं त्यामध्ये ठेवलेली मोहरी आणि काळी मिरी पेटेल. जसं काळी मिरी, मोहरी आणि कापूर पेटेल तसं तुम्ही तिथे शत्रूचं नाव ज्या तेलाने लिहिलेलं आहे ते सुद्धा पेटेल. तेल पण पेट घेणार आणि तेल पण प्रज्वलित होणार. आता हे जसं पेटेल, घराच्या दक्षिण भागामध्ये जसं हे सगळं पेटेल, प्रज्वलित होईल, हलकासा धूर होईल, एक अग्नी बाहेर पडेल, तेव्हा फक्त आणि फक्त तुम्हाला त्या अग्नीमध्ये तुमच्या शत्रूचा चेहरा बघायचा आहे. तुम्ही डोळ्यासमोर ते चित्र आणा, तुमच्या शत्रूचा फेस जो आहे तो त्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. एक 5 मिनटं तरी तुम्हाला शत्रूचा फेस त्याच्यामध्ये बघायचा आहे आणि फक्त शत्रूच्या नावाने स्वाहा 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 एवढंच म्हणायचं आहे.
अमय स्वाहा, अमय स्वाहा, अमय स्वाहा. समजा मी सासूबाईसाठी करते, तिचं नाव आहे अंकिता, अंकिता स्वाहा, अंकिता स्वाहा. समजा तुम्ही पतीसाठी करताय, पतीचं नाव आहे सागर, सागर स्वाहा, सागर स्वाहा. फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्या. तुम्ही जर कलिकसाठी तुमच्या करताय, एखादा कलिक खूप त्रास देतोय, समजा त्याचं नाव असेल राघव, तर तुम्हाला म्हणायचं आहे राघव स्वाहा, राघव स्वाहा. म्हणजे त्याचं नाव घेऊन पूर्ण हे जळेपर्यंत तुम्हाला त्याच नावाने स्वाहा म्हणायचं आहे. पूर्ण जळून झालं, याची राख झाली, अर्धवट जरी शिल्लक राहिलं चालेल. हे घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि हे कुठेही असंच नाही सोडायचं किंवा टाकायचं, तर कुठल्याही झाडाखाली जाऊन तिथे माती असते, ती माती थोडी बाजूला करा, एखादा छोटासा खड्डा करा आणि त्याच्यामध्ये ते दाबून द्या. मातीमध्ये हे छान दाबून द्यायचं. बघा, खड्डा करून मातीमध्ये हे दाबून द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर घरात पुन्हा येण्यापूर्वी हातावर आणि पायावर थोडंसं फक्त पाणी घ्यायचं. बघा, हा पहिला उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा, असं महिन्यातून 4 वेळा करा. या आठवड्यात या शनिवारी, पुढच्या आठवड्यात पुढच्या शनिवारी, म्हणजे ज्या पण दिवशी कराल तिथून 1 महिनाभर तुम्ही करा 4 वेळा. एका महिन्यात 4 आठवडे येतात, 4 वेळा करा. कितीही मोठा शत्रू त्रास देत असेल, कितीही तुमच्याशी वाईट वागत असेल, काही असेल, ती प्रत्येक समस्या तुमची संपेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे लिंबाचं मूळ. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या दारामध्ये लिंबू आहेत. शेजारी बाजारी कुठेही लिंबूचं झाड असेल, नाही तर नर्सरीमध्ये जा, त्यांच्याकडे एक लिंबाचं रोप विकत घ्या किंवा तसंच घ्या आणि त्याचं एक छोटंसं मूळ तोडा किंवा नुसतं तिथून मूळ तोडून नंतर तरीही चालेल. एक छोटंसं लिंबाचं मूळ तुम्हाला घरी आणायचं आहे. कुठल्याही आठवड्यातल्या दिवशी हा उपाय करा. हे मूळ स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. त्यानंतर या लिंबाच्या झाडाच्या मुळाला तुम्हाला हळद लावायची आहे. जी पूजेची किंवा आपली घरातली पिवळी हळद असते, ही थोडी ओली करा आणि ओली केलेली हळद त्या लिंबाच्या मुळाला लावा. आता एक लाल रंगाचं कापड घ्या, त्याच्यावरती हे लिंबाचं मूळ देवघराच्या समोर ठेवा आणि बाजूला 3 उदबत्त्या लावा. बघा, 3 उदबत्त्या, 3 अगरबत्त्या. त्या अगरबत्त्या लावल्यानंतर तुम्हाला तिथे बसायचे एक आसन घालून तुमची इच्छा समस्या सांगायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त एक मंत्र देते. तो मंत्र संपूर्ण अगरबत्त्या संपेपर्यंत म्हणायचा आहे. आता 15 मिनिटात किंवा तुमच्या छोट्या अगरबत्त्या असतील तर एक 10 मिनिटात पण त्या संपून जातील. तेवढा वेळ फक्त हा मंत्र जपायचा आहे. बघा, मंत्र खूप सोपा आहे, व्यवस्थित ऐका किंवा लिहून घ्या. ह्रीं क्लीं श्रीं, ह्रीं क्लीं श्रीं राघव वश वश स्वाहा, ह्रीं क्लीं श्रीं राघव वश वश स्वाहा, ह्रीं क्लीं श्रीं राघव वश वश स्वाहा, ह्रीं क्लीं राघव वश वश स्वाहा, ह्रीं क्लीं राघव वश वश स्वाहा. जो व्यक्ती फसवतोय, जो व्यक्ती रडवतोय किंवा ज्याला तुम्हाला तुमच्या जवळ आणायचं आहे, ज्याने तुमच्याशी चांगलं वागावं असं तुम्हाला वाटते, त्या व्यक्तीचं नाव घेऊन फक्त तुम्हाला हा मंत्र संपूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत तिथे म्हणायचा आहे. संपूर्ण मंत्र म्हणून झाला, अगरबत्ती जळून तिची राख झाली की त्या अगरबत्तीची राख उचलायची आहे आणि तिथे ठेवलेलं जे लिंबाचं मूळ आहे, त्याच कापडामध्ये लिंबाच्या मुळावरती तुम्हाला ही विभूती जी आहे, अगरबत्तीची विभूती, ती टाकायची आहे. आता त्या लाल कापडामध्ये ही लिंबाची मुलं आणि ती विभूती, दोनही गोष्टी एकत्रित तुम्हाला घट्ट बांधायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे त्या क्षणापासून, त्या दिवसापासून तुमच्यासोबत ठेवायचं आहे. आता ते किती दिवस ठेवायचं तुमच्यावर आहे. तुम्ही 1.25 महिना ठेवा, 2.25 महिने ठेवा, 6 महिने किंवा वर्षभर ठेवा. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या नावाने हे तुम्ही तुमच्यासोबत फिरवणार आहात, ठेवणार आहात, तो व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीचा विचार करणार नाही, तुमचं वाईट काहीही करण्याचा तो प्रयत्न करणार नाही. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे, काहीही खर्चिक नाही आहे, काहीच नाही. पण हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एक एक दिवसात अनुभव येत जाईल. आज केला तर तुम्हाला अवघ्या दुसऱ्याच दिवशी अनुभव येईल. ज्या व्यक्तीच्या नावाने ते अभिमंत्रित करून स्वतःसोबत ठेवलं आहे, ती व्यक्ती तुमच्याकडे कुठेतरी तुम्हाला अट्रॅक्ट होताना दिसेल. ती व्यक्ती एकतर स्वतःहून फोन करेल, समोर येईल, काही होईल, पण तुमचं आणि त्या व्यक्तीचं सगळं छान होऊन जाईल. खूप साधे, खूप सोपे उपाय सांगितलेत. दोघांपैकी एक करा, शक्य असेल तर 2 करा, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.